शशी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल। स्वागत आणि सन्मान केला जातो पाहुण्यांचा, मान्यवरांचा। धन्यवाद। चला लगेच फिल्डिंग लावून घ्या। कारभाव संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच। आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया सामन्याचं पहिलं सत्र मोहनदादा भोईर यांच्या माध्यमातून। धन्यवाद। ओ टू मोहनदादा भोईर। हॅलो थँक्स कॉलमजी केने। चला कारभार संघाचा कॅप्टन आपण देखील वेळ कमी केला। लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा। हॅलो बॅक टू नावन क्रिकेट जाऊया मैदानाकडे। दोन दिग्गज संघामध्ये रंगतो एक सामना। एका बाजूला नंदकिशोर खारबाव योगेश वसंत पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला पवनपुत्र वडपे। हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हॅलो 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 चला खारबाव संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घेतो। पंच देखील आमचे रवाना आहेत आणि दोन्ही फलंदाज मैदानामधून रवाना होताना 95 मिनिटांची आपण लगेचच्या सामन्याला सुरुवात करायची आहे। खारबाव विपक्ष पवनपुत्र वडपे दोन दिग्गज संघामध्ये एक सामना रंगतोय। इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव संघ। आज मला वाटते योगेश भाऊ देखील आमच्या मामाच्या गावाला आलेले आहेत आणि मामा देखील तुमच्या मला वाटते स्पर्धेचा आनंद घेत असतील। आदरणीय आमचे ईश्वरजी पाटील, पांडुरंगजी पाटील जे योगेश पाटील यांचे मामाश्री आहेत, या स्पर्धेची ते देखील मजा घेत असतील। आज बाच्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय कामतकरच्या मैदानामधून। क्या बात आहे।
आणि पहिला चेंडू पेस करताना रवीच्या बॅट मधून ऑनसेटचा फटका आपण पाहतोय. एक धाव घेण्याची संधी रवी याला सुटते. स्वतःचा आणि संघाचा कोण ओपन केलं तर धावसंख्या होते ती बिन बाद 1. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकार गोलंदाज संदेश पाटील. हा चेंडू मात्र थोडासा स्क्वेअर चुकीची लाईन आता जाऊन गोलंदाज संदेश पाटील पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळ धावसंख्येने पुरस्कार धावसंख्या होते बिनबाद 2. ओव्हर क्रमांक पहिलं. प्रेमनाथच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. प्रमोद याच्या बॅट मधून पाहिला. या साधावेने स्वतःचा अकाउंट ज्यानं ओपन केलं सगळ्या धावसंख्या घेतली. साधावेने पुढे सारखी धावसंख्या होती ती 8. फुलेंचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडूची फेक आपण ऑफस्टॉपच्या थोडीशी बाहेरची पाहिली होती. दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटपर्यंत संपर्क साधता आला नव्हता. एक धाव घेण्याची मात्र संधी निश्चित झाली. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. एका धावेने संघात धावसंख्या होती ती 9. बिनबाद 9. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज संदेशाचा स्ट्राईक रोडेत संदेश रवी याला. रवीच्या बॅट मधून देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. डाऊन द ग्राउंड. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडूला सुंदर स्टेटचा फटका आपण पाहतो आणि चेंडू वाईडिश लॉंग ऑन मध्ये सरळ सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार येतो. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक दक्ष. मात्र एक धाव कंप्लीट. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 14. अतिशय चांगला फटका प्रमोदेच्या बॅट मधून. हा पलटून सुंदर सा ब्राईचा फटका. चेंडू मिडापून लॉंग ऑफ क्लिअर करतोय चौकार. स्वराज्य कशी आयोजित तालुका क्रिकेट मध्ये सर्वात बिग मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला. या स्पर्धेचं देखील फार मोठं वैशिष्ट्य. या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारची फी आकारली जाणार नाहीये. फक्त आणि फक्त ₹1 फी आहे. क्या बात आहे. या स्पर्धेतनं प्रत्येक संघाची जेवणाची उत्तम सोय. भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा. बिग मॅच. हॅलो हॅलो. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज येतोय जगदीश कारभारी. पहिल्या ओव्हर मधून तब्बल खर्च झाले 18 धावा. संदेश याचा एक चांगला समाचार. पहिल्या ओव्हर मधून आपण पाहिला ज्यानं खर्च केले तब्बल 18 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज जगदीश.
गोलंदाज जगदीश कारभारी. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता, पुढे मारण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज रवी याला एक निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश. आता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये आपण हलकासा स्पर्श पाहिला, चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला, क्षेत्ररक्षक थोडस थांबल, चुकीला माफी नाहीये बघा. धावा किती जमा झाल्या? गोलंदाज जगदीश. चला थोडस वेल कमी घ्या, स्पीडअप करा. हलकासा अपील, पंचांना प्रश्न विचारला मात्र पंच संमत नव्हते. लेग बिफोर. सुरेख सुंदर उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली जगदीशच्या माध्यमातून. हलकासा प्रश्न पंचांना पंच संमत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे 21. पहिला चेंडू पेस करताना पिंटू मात्र थोडासा बीट झाला. या ठिकाणी मात्र चेंडूला अक्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट फळीमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू देखील डॉट. जगदीश मिस्टर आर्मस्ट्रॉंग आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केला जातो आणि बिग विकेट. बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज जगदीश कारभारी. याला बाद केलं. नेक्स्ट बॅट्समन मयूर. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश कारभारी. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आला नव्हता. चेंडू जातो स्टँडच्या मागे, एकदा घेण्याची संधी. एका महिन्यात संघाची धावसंख्या होती ती 22 झाली ना.
दोन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 22. प्रतिवर्ष आपण विचार केला 11 धावांची सरासरी. पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाले 18 धावा. दुसऱ्या ओव्हरमधून अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज जगदीश कारभारी याच्या माध्यमातून. चला आपण थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. खारबाव संघाचा कॅप्टन आपण वेलीच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. लगेच आपण आपलं शतरक्षण लावायचं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाजी तो अशोक म्हात्रे. चला वेलेचं सहकार्य करा प्लीज. दोन षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 22. प्रतिवर्ष आपण विचार केला 11 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज पिंटू. नॉन सिटी रवी. मयूर आहे, पिंटू बाद झाले. चला वेल कमी घ्या, स्पीडअप करा. खारबाव संघाचा कॅप्टन गोलंदाज अशोक म्हात्रे रॅटम राऊंडचा मारा करतोय. चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या 23. पुन्हा एकदा गोलंदाज अशोक म्हात्रे. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल रवी पाटील याला. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर सेंडवाडी बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तिसरी धाव देखील केली जाईल का? 3 धावा कंप्लीट. क्या बात आहे. रनिंग व्हिडिओ अतिशय सुरेख लेग बाईकच्या रूपानं. या 3 धावेने संघाची धावसंख्या होती ती 26. धावसंख्या होती 26. और क्रमांक 3 गोलंदाज अशोक म्हात्रे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पुन्हा एकदा मयूर याला. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 28. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर कट. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक धाव कंप्लीट. एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 29. धावसंख्या 29. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला. एक कंप्लीट. चेंडू पॉइंटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. बीट करतो चेंडू क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर चौकार. एक बॉल आहे ना. धावसंख्या 33. रवीच्या बॅट मधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थोडस थांबल होतोय. एक कंप्लीट.
आणि दुसऱ्या धावेसाठी तिसऱ्या धावेसाठी फलंदाज मयूर याची केली मात्र संपुष्टात. तीन षटकांच्या धावसंख्या होती ती 35. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीवर गोलंदाज येतोय रवींद्र काटे. नेक्स्ट बॅट्समन सुमित. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावरती गोलंदाज येतोय रवींद्र. वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज रवींद्र. आणि पहिला चेंडू पेस करताना सुमितच्या बॅट मधून 41. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका आपण पाहिला. चेंडू आउट ऑफ पार्क, सीमारेषेच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार फलंदाज सुमित याच्या बॅट मधून. या साधाव्याने संघात धावसंख्या होती ती 41-41. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय कमालीचा फटका. रवींद्र काटे पुन्हा एकदा सज्ज मार्ग पंचांना रॅटम राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केलाय आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सुंदरसा स्वीप केलता, चेंडू जातो फाईनला. क्षेत्ररक्षक थोडासा थांबळ येतोय, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संघात संख्या होती ती 45. करताना पहिल्या 3 चेंडूचा आपण जर विचार केला तब्बल 14 धावा खर्च करताना गोलंदाज रवींद्र काटे. आता मात्र अतिशय चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण पाहिलं. चेंडू पडल्यानंतर थोडासा टर्न झाला आणि चकित बीट होतोय. स्विंग अँड मिस फलंदाज सुमित. निर्धाव चेंडूची सांगता. या चेंडूवर देखील मोठा फटका. चेंडूची लाईन लवकर रीड केली. ऑन साइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. चेंडू आउट ऑफ पार्क, सीमारेषे बाहेर जाणारा.
आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा पटका, चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. धावसंख्या 61. आणि विजयासाठी 62 धावांचं भलं मोठं लक्ष. पृथ्वीवरचा आपण जर विचार केला साधारणतः 15.50 ची सरासरी. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज. O2 करुणम केनी. हॅलो 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 हॅलो. अँड बॅक टू नावर क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज. O2 करुण केनी. धन्यवाद मोहनदादा भोईर. स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर केडानगरी मधून. मित्रांनो आपण पाहताय जॉली ट्रॉफी 2025च्या क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम. आणि या सामन्यातून विजेता आणि जानमन सरवली असा क्वार्टर फायनलचा आजच्या ग्रुप मधून शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. नक्कीच तत्पूर्वी मी सर्व आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघाच्या सर्व खेळाडूंना एक ब्रेकिंग न्यूज देतोय. स्वराज युवा प्रतिष्ठान आयोजित ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण भिवंडी डॉक्टर देवानंदजी थले साहेबांच्या मान सन्मानार्थ एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि नक्कीच त्या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रवेश फी नसणार आहे. जी आपली पारितोषिक आहेत ती दिली जातील. स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली हा संघ. नक्कीच प्रवेश फी फक्त ₹1 आहे. बघूया यानंतर आपण थेट कशेली मधून ठाणे जिल्हा प्रमुख ग्रामीण चषक पाहणार आहोत. तर सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करून मी सामन्याच्या दुसऱ्या इनिंग कडे बोलतोय. धावांचं लक्ष आहे
62 62 धावा. दत्ता पवार अगदी जॉली कामतगार संघाचा सामना पाहण्यासाठी आले होते. नक्कीच धन्यवाद दत्ता पवार, आपण उशिराने आलात. चला चालेल चालेल, काय हरकत नाही. इथे पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. चांगली फिल्डिंग डीप मिड विकेट रिजनला. नक्कीच सुनील मामा पाटील यांचा आपण संघ पाहतो. इथे काय एसटी रक्षकाचं लक्ष होतं बघा. नॉस्ट्राईकचा फलंदाज प्रसादला धावबाद करण्याची इथे प्रयत्न केले होते. प्रमोदजी वडोलकर असतील, जीवन भोईर आणि या संघाचे करता धरता तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच सुनील मामा पाटील यांचा संघ आपण पाहतोय. पहिले चेंडूवर एक सिंगल, स्ट्राईकला संदेश आहेत. पहिला चेंडू प्रसाद पाटील खेळलेत. बघूया, संदेश पाटीलवर मोठी जबाबदारी आहे. आज पवनपुत्र वडपे संघानं काय कमालीचा खेळ केलेला आहे. इथे काय चांगली फिल्डिंग पॉइंट रिझनला आपण पाहतोय. प्रमोद वडोलकर, वाह अप्रतिम चेंडू. अगदी आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू संदेश पाटीलला सोडला असता तरी मला वाटतं वाईट, चेंडूची एक धाव मिळाली असती. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 सिंगल, संघाचे टोटल 2. गोलंदाज रवी पाटील. रवी पाटील आज नक्कीच सुमितनं चांगली कामगिरी केली, पिंट्या मोरेनं चांगली कामगिरी केली आणि संपूर्ण आपण पाहतो पवनपुत्र वडपे संघाची चांगली कामगिरी आहे. इथे बॅटची आउटसाइड एज, चेंडू चालला डीप थर्डमॅनच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, चेंडू सीमापार येतोय चौकार. 62 धावा. पवनपुत्र वडपे संघानं ज्वाली कामतगारला हरवलं 59 चेस करून. इथे 62चं लक्ष दिलंय स्वर्गीय नंदकिशोर खारबाव, योगेश पाटील यांच्या टीमला. तब्बल रवींद्र काटेनं शेवटच्या ओव्हर मध्ये धावा खर्च केलेत 26. 3 षटकार, 2 चौकार आणि 1 डॉट. इथे हा चेंडू फुलटॉस होता. चेंडूचा हवा तसा समाचार घेता आला नाहीये. फक्त एक सिंगल मिळेल प्रसाद यांना. सिंगल न धावसंख्या 7. 5 चेंडू 7, 1 चौकार, 1 डॉट, 3 सिंगल आणि आता शेवटचा चेंडू शेष आहे. पवनपुत्र वडपे इथे हा चांगला फटका गॅप मधून. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन कडे. संदेश पाटीलचा क्लास. चौकार. चौकारानं धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. मयूर ओव्हर नंबर 2. पहिल्या ओव्हर मध्ये आलेत 11. चांगला चेंडू, फुल लेन डिलिव्हरी. एसटी रक्षक अगदी प्रत्येक चेंडूवर नॉनस्ट्राईकच्या फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न आहेत. चांगले एसटी रक्षक आहेत. पहिला चेंडू आलाय डॉट. गोलंदाज मयूरचा. हा चेंडू बघूया चाललाय जीवन भोईरच्या दिशेनं. थोडीशी मिसफील्ड. इथे फलंदाज प्रसाद पाटील धावचीत बाद.
पहिलं सांघिकेश पवनपुत्र वडपे संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या 12. ओमकार ग्रुप वडपे यांच्या माध्यमातून या टीमला टी शर्ट स्पॉन्सर झालेत सुनील मामा पाटील, प्रमोदजी वडोलकर यांचा संघ आपण पाहतोय. वेलकम किशोरजी घरात एक चांगले युवा समालोचक आहेत, चांगला स्वीट व्हॉइस आणि व्यवसायाने शिक्षक आहेत, चांगला आदर्श व्यक्तिमत्व. किशोर घरात आपलं मान्यवर कक्षामध्ये जॉली ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. रवींद्र काठे बघूया 26 दिलेत, 26 बनवायची ताकद आहे रवींद्रच्या मनगडामध्ये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला आसमान दाखवलाय, चेंडू सीमापार येतोय षटकार. मी सांगितलं रवींद्र काठेनं 26 दिलेत, ती बनवायची ताकद आहे आणि पहिल्या चेंडूवर आलेल्या 6 धावेनं आपला अकाउंट ओपन केलंय आणि संघाची टोटल पोचलेली आहे ती 18 वर, 12 वरून 18 वर. अशा फटकेबाजीची गरज आहे. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाच्या फलंदाजांना. प्रति ओव्हर आपण विचार केला तर 15.50 च्या सरासरीनं 62 धावांचं लक्ष आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आले 11 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडू मध्ये आले 7. बघूया पुढील चेंडू मयूर ओव्हर द विकेट ना जीवन भोईरला आपण पॉइंट रिझनला पाहतोय, जिथे नेहमी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण पाहिलं होतं मोहम्मद अझरुद्दीन, त्यानंतर युवराज सिंग, मोहम्मद कैफ या खेळाडूंना तिथे फिल्डिंग करताना आपण पाहिलेलं आहे. जीवन भोईर आज खुश आहेत कारण की एक चेंडूचा सामना केला आणि एक षटकार त्यांनी ठोकलेला आहे. आज ग्रुपवर चर्चा कदाचित होईल त्या फटकेची. चांगला चेंडू पायची चापेल आणि पंचांचा बोटा कशाकडे, फलंदाज बाद. मोठी विकेट रवींद्र काठेजी. पवनपुत्र वडपे संघानं विजय हॅट्रिक आमदारची ट्रॉफी का उचलली याचं उत्तर मात्र या स्पर्धेतून देखील आपण पाहतोय. जीवन भोईरच्या संघानं आज करामत केली तर ग्रुपवर मात्र आज 1 ते 2 वाजेपर्यंत चर्चा पाहायला मिळेल. बघा वीर तानाजी दापोडे संघाचा प्रतिनिधी आपण हजर व्हा. जय बजरंग गोरसे संघाचे गणेश केने इथे उपस्थित झालेत. वीर तानाजी दापोडे आपण चिठ्ठीचा ड्रॉ टाकणार आहोत. यानंतर क्वार्टर फायनल सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिल्या इनिंग नंतर आपण नक्कीच इथे या स्पर्धेचा लकी ड्रॉ टाकणार आहोत. बघा चेंडूचं विसर्जन वरालदेवी तलावामध्ये झालेलं आहे. काय फटका खेळलेत राजा पाटील. धावसंख्या 25. संदेश पाटीलकडे आज भरत चौधरी नाहीयेत, मात्र राजा पाटील पायाला दुखापत आहे. षटकाराने अकाउंट ओपन केलाय. ते हा फटका फसलाय. फलंदाज राजा पाटील झेलबाद. 2 ओव्हर धावसंख्या 25.
नवीन फलंदाज सचिन. बघूया संदेश पाटील अजून खेळपट्टीवर आहेत. 12 मध्ये बनल्यात 25 आणि उर्वरित 12 मध्ये अजून बनवायचे 37. 37 बनवायचे आहेत आणि गोलंदाजीसाठी आलाय सचिन. आज चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पाकिस्तान विरुद्ध भारत असा मोठा सामना सुरू झालाय. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे आणि 47 वर 1 विकेट. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. चांगल्या चेंडूची आपण हाताळणी पाहिली सचिन कडून. सचिन असेल, रवी पाटील असतील, सुमित, त्यानंतर मयूर या गोलंदाजाने आज इम्प्रेस केला आहे. फलंदाजी देखील चांगली आणि गोलंदाजी देखील आज वडपे संघाने चांगली केलेली आहे. वडपे संघ कमी स्पर्धा खेळतोय मात्र जास्त चांगली कामगिरी त्यांच्या खेळाडूकडून आपण पाहिलेली आहे. 2 धावा या चेंडूवर. धावसंख्या 27. 14 चेंडू मध्ये 27. आता बनवायचे 10 मध्ये 35. 10 चेंडू 35 च समीकरण. संदेश पाटीलला धावांची गती आता वाढवावी लागेल. 10 चेंडू 35. हा फटका समोर उडवलाय. लॉंग आणि लॉंगच्या मधून चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. संदेश पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हार मानणार नाहीये. 15 मध्ये 31 आणि 9 मध्ये 31. आता चेंडूचं फक्त अंतर आहे. धावा तेवढेच बनवायचे आहेत. बघूया संदेश पाटील यांचे चिरंजीव आज त्यांच्या समवेत देवांश पाटील. चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. संदेश पाटील चकित झालेत की चेंडू माझ्या बॅटच्या पट्ट्यातून यष्टीरक्षकाकडे गेला कसा. बॅट तर फिरली होती मात्र चेंडूने उंचीच घेतली नाही. चांगला चेंडू आलाय. आता 8 मध्ये 31. या 2 चेंडूंवर 2 मोठे फटक्यांची गरज आहेच. बघूया योगेशजी पाटील स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाचे करता धरता आहेत. सर्व आहेत. हा फटका कौ कॉर्नर रिजनला उडवलाय. संदेश पाटीलचा क्लास षटकार. षटकारांना धावसंख्या 37. 37 धावा लागलेत. 7 मध्ये 25. सामना बनलाय. सामना बनवलाय. बघूया 7 मध्ये 25. या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर मुकादम नक्कीच 7 मध्ये 25 बनले नाहीयेत. इथे बनवण्याची संधी कारभाव संघाला आहे. या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या काल दापोडे संघाच्या नावे आहे. हा चेंडू भीमर आणि चौकार म्हणजे 5 धावा आलेत. आता 20 राहिले. 20. सामना बनलाय. सामना बनला या शंका नाहीये. मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये जो गोलंदाज येईल त्याच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. पहिल्या मॅच मधून सुमितनं जॉली कामतगर संघासमोर 6 धावा देत स्लॉग ओव्हर मध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. मात्र या सामन्यातून काही मागणी गोलंदाजी. 7 मध्ये 20. फ्री चेंडू गणेश पाटील आणि सूर्यकांत मोरे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. हा चेंडू वाईट होता जवळ मात्र चेंडूला पाठवलाय सीमा पार.
चौकार. आणि आता चौकाराने धावसंख्या झालेली आहे ती 46. 46 झालेत. आता बनवायचे आहेत 16 का डोला. 6 मध्ये 16. सचिन टू सचिन. इथे फटका उडवला आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट झेलबतच्या स्वरूपात. फलंदाज सचिन. इस बात पहिल्या चेंडूवर झेलबाद. नवीन फलंदाज आलेत बालू. बघूया संदेश नॉन स्ट्राईकला आहे. 5 मध्ये 16. सचिन पहिल्या चेंडूवर मोठी विकेट घेतलेली आहे. बालू आलेत. संघाचे एक सर्वात सिनियर खेळाडू आहेत भरत उर्फ बालू. 5 मध्ये 16. इथे बघूया एक सिंगल धाव आणि संदेशला स्ट्राईक देण्याचं उत्तम काम केलेले आहे. बालू पाटील. आज पिंट्या पाटील खुश आहेत. आमचे किशोर चौधरी थोडीशे आज विचारमय सुरू आहे मनामध्ये काहीतरी. थोडेसे शांत आहेत. भरत पाटील ऍक्टिव्ह आहेत. आज विलास भाऊनी एस्टनच्या मागे चांगली कामगिरी केलेली आहे. एक चांगला झेल टिपलाय. 4 मध्ये 15. 4 चेंडू 15. सुरेख फटका. तिथे झालं विनलाय आणि अगदी संदेश पाटीलची मोठी विकेट. काय गोलंदाज आणि संपूर्ण टीम बघा कुठे फिल्डिंग लावली. कोणी विचार देखील केला नव्हता की त्या रिझनला क्षेत्ररक्षक असतील. चांगला झेल. फलंदाज बाद संदेश पाटील आणि मैदानामध्ये अशोक म्हात्रे. आता 3 मध्ये 15. अशोक म्हात्रे धावचीत बाद झालेत. 2 धावा पूर्ण केले तिसरीच्या प्रयत्नात. आता 2 मध्ये 13. 2 मध्ये 13. सरवलीला कोण पाहिजे. कारभाव की वडपे कोणी पण चालेल. त्यांना काही फरक नाही. भरपूर आराम मिळालाय. चांगली टीम आहे.
मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जो चांगला खेळेल त्या संघाचा विजय होईल. आजचे सर्व चांगले टीम आहेत, वडपे, खारबाव, सरवली या 3 संघामधून एक अंतिम विजेता ग्रुप सी मधून आजचा आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू वाईट आणि 2 मध्ये 12 फलंदाज झाले जगदीश कारभारी. 2 चेंडू 12. बालू पाटील कडे क्षमता आहे. चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव आणि आता वडपे संघानं विजयाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. वडपे संघानं आज 2 बलाढ्य संघांना पराभूत जवळ करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यातून जॉली कामतगार आणि दुसऱ्या सामन्यातून योगेश पाटील यांचा संघ स्वर्गीय नंदकिशोर खारबाव आणि इथे हा सामना जिंकलाय पवन पुत्र वडपे संघानं. अभिनंदन जीवन भोई ऑल टीम आणि स्पेशली अभिनंदन आपण करूया सुनील मामा पाटील आपल्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा संघ आपण इथे पाहतोय पवन पुत्र वडपे या सामन्यातील सामनावीर. तर या सामन्यातील सामनावीर ज्यांनी फलंदाजीतून शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षरशः धावा ठोकलेत 26 मिस्टर सुमित इज द मॅन ऑफ द मॅच. चला सामन्यावर ट्रॉफी देऊया आपण. विनोदजी काटीकर, जितू मामा, शशी पाटील. चला शशी पाटील शुभ हस्ते आपण देऊया या सामन्याची सामनावी ट्रॉफी जी आम्हाला क्रीवा साईराज चौधरी यांनी स्पॉन्सर केलेली आहे. धन्यवाद सुमित, बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण पुढील क्वार्टर फायनल सामन्याच्या नाणेफेकीकडे. चला या संघनायक प्रमोदजी वडोलकर, हडलक, योगेशजी पाटील, जगदीश